नमस्कार सगळ्यांना, मी स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण मागच्या वेळेला चुलीवरची कुळथाची जिलेबी बघितली होती किंवा कुळथाचे शेंगोळे बघितले होते. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा असा मस्तपैकी हॉटेल स्टाईल मसाले भात बघणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य बघूया. हे बघा, इथे ही कोथिंबीर घेतलेली आहे मस्त हिरवी. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे खूप सारा, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हे थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर हे बघा, इथे हे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरव्या वेलच्या, त्यानंतर हे तमालपत्र, 1 मिरी आणि 1 लवंग. आता हे आपण इथे टोमॅटोची पुरी करून घेऊया आणि हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहोत. चला तर मग हे बघा, इथे मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर हे आपलं वाटण तयार झालेलं आहे, आलं लसूण पेस्ट मस्त. आणि त्यानंतर इथे मी हा कांदा, हे 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे, 1 बटाटा, त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे आवडीनुसार आणि इथे 1 गाजर बारीक काप करून घेतलेले आहे. चला तर मग आपण आता मसाले भाताला सुरुवात करूया. हे बघा, आपली चूल मस्त अशी पेटलेली आहे. आता आपण मसाले भाताला सुरुवात करूया. इथे मी हे एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्याला ही बाजूने माती लावून घेतलेली आहे, कारण जेणेकरून आपलं हे पातेलं काळं होऊ नये. आता बघा, इथे पातेलं गरम करत ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण तेल घालूया. तेल भरपूर प्रमाणात घालणार आहे मी इथे. हे बघा, तेल तापून घेऊ थोडंसं आपण. बाहेर मस्त पाऊस पडतोय, गारवा सुटलेला आहे. चुलीची ही ऊब खूप छान वाटतं इथं ही मसाले भात करताना. हे बघा, आता हे आपण जे वाटण केलेलं होतं, हिरव्या मिरची, लसूण, आलं पेस्ट, हे टाकूया यामध्ये. चुलीवरचा मसाले भात अगदी झणझणीत आणि इतका सुंदर लागतो, खूप छान लागतो हा मसाला भात. त्यानंतर आपण ही टोमॅटो प्युरी केलेली होती ती टाकूया. छानपैकी याला हलवून घेऊ. छान परतून घ्यायचं आहे मस्त. आता यामध्ये आपण हा बारीक चिरलेला उभा कांदा टाकूया. हे बघा, त्यानंतर शेंगदाणे टाकूया. आणि हे आपण बारीक चिरलेलं गाजर, त्यानंतर हा बटाटा आणि याला चांगलं परतून घेऊया. मस्त परतून घ्यायचं आहे याला. आता इथे बघा, आपला हा कांदा, टोमॅटोची प्युरी आणि हे पिसलेलं गाजर बारीक चिरलेलं मस्तपैकी असं परतलं गेलेलं आहे. कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे याला. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. त्यानंतर इथे मी घरगुती केलेला हा काळा मसाला आहे तो टाकूया.
मी इथे 4 चमचे टाकणार आहे. तुम्ही आवडीनुसार तुमच्या हा काळा मसाला टाका. हा बघा. त्यानंतर मी हा इथे मटण मसाला घेतलेला आहे, त्याने खूप छान हा मसाले भात लागतो. इथे मी 2 चमचे टाकणार आहे आणि याला मस्त असा हलवून घेऊ. हे बघा, मसाल्याला पण छान परतून घेऊया, जेणेकरून मसाला तेलात परतल्यावर कलर छान येतो. हे बघा. आणि इथे हे 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ टाकूया. हे तांदूळ मी न धुताच टाकलेले आहे, कारण जेणेकरून आपला जो कांदा मसाला आणि जी पेस्ट होती ती या तांदळाला छानपैकी अशी लागेल आणि कलर सुंदर येईल. हे बघा. आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे बघा. वा, सुगंध अतिशय सुंदर येत आहे याचा. मस्तपैकी चुलीवरचा असा हा मसाले भात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हा बघा. त्याला तांदूळ टाकल्यानंतर पण याला छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त परतून घेऊ. बघा तुम्ही, कलर किती सुंदर दिसतो आहे. आता हे आपले तांदूळ परतून झालेले आहे. तर इथे मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, तर इथे 4 वाट्या मी हे पाणी टाकणार आहे. गरम करून घेतलेलं आहे. गार पाण्याने आपल्या मसाला भाताची चव बिघडते, त्यामुळे मी इथे गरम पाणी करून टाकलेलं आहे. आता याला मिक्स करूया. कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आपल्या मसाला भाताचा. बघा. आता याला हलवून घेऊया थोडंसं. आणि आता यावर झाकण ठेवूया. बघा तुम्ही, आपली ही चूल चालू आहे मस्त, आणि त्याच्यावर हा मंद गॅसवर आपला मंद आचेवर आपली ही मसाले भात होणार आहे. हे बघा, सुंदर वाटतो खूप. मस्त बाहेर गारवा आहे, पाऊस पडतो आहे, आणि इथे हे गावरान पद्धतीने मी इथे चुलीवर ही मसाले भात करत आहे. बघा, मस्त वाटतं इथे बाहेर वातावरण अगदी. हे बघा. बघा बाहेर किती हिरवळ आहे, मस्त पाऊस पडतो आहे. वा, हे बघा आमचे हे झाडं, त्यांना फुलं आलेले आहेत. मस्त गारवा सुटलेला आहे, पाऊस पडतो आहे. बघा, वातावरण अगदी मस्त झालेलं आहे, आणि त्यामध्ये आपण हा मसाले भात करतो आहे. बघा, पाऊस पडतो आहे छान. हिरवळ किती सुंदर आहे. चला तर मग आपला मसाले भात आपण आता चेक करूया. वा वा वा, बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. वा, अप्रतिम. बघा, आपला हा मसाले भात आता जवळपास होत आलेला आहे. आता याला वाफी भरून देऊया आपण झाकण ठेवून. वा वा, कलर बघा किती सुंदर आलाय. आता याला परत 10-1 मिनिटं असंच ठेवूया. बघा, मस्त असा आपला हा मसाले भात चुलीवरचा झणझणीत तयार झालेला आहे. कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे. मस्त वाफ निघते, गरमागरम असा पावसाचं वातावरण आहे बाहेर, तर खायला खूप मजा येणार आहे. बघा, कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे. चला तर मग आपला हा मसाले भात मस्तपैकी तयार झालेला आहे. बघा तुम्ही, कलर किती सुंदर आलेला आहे. त्यासोबत पापड, लोणचं, गाजर, कांदा, हिरवी मिरची, निंबू
आणि आता याच्यावरून आपण खूप सारी ही कोथिंबीर घालूया. वा वा वा, अप्रतिम दिसतो आहे आणि खायला पण सुंदर झालेला आहे बघा. वा वा वा, कोथिंबीरीने किती छान दिसतो आहे. आणि यावरून आता मस्त अशी गावरान तुपाची ही धार टाकूया. वा, गरमागरम मसाले भात आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही. सुंदर झालेला आहे. बाहेर छान पाऊस पडतो आहे, वातावरण अगदी थंड आहे. मस्तपैकी या मसाले भाताचा आस्वाद घेऊया. मग चला तर मग माझी रेसिपी कशी वाटली ह्या मसाले भाताची, ते पण चुलीवरच्या गावरान पद्धतीने. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.